तुम्हाला मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे। मी बाजारामधून एकदम फ्रेश भाज्या घेऊन आलेले आहेत। तर मी अर्धा पाव वांगे घेतलेले आहेत, मी असं कट करून घेतलेले आहे। हे वाटाणे आहेत पाव किलो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे 2 कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आणि अर्धा पाव बटाटे घेतलेले आहेत। मी एक गाजर घेतलेला आहे, अर्धा पाव फरसबी घेतलेली आहे, 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि पाव किलो फ्लावर घेतलेला आहे। तर मी हे सर्व भाजी कशी बनवायची मी तुम्हाला हे दाखवणार आहे। तर गॅस चालू केलेला आहे, कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे मी। आता आपल्याला तेल टाकायचं आहे। तर तेल घालून झालेलं आहे। आता हे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तर आपल्याला हे पण घालायचं आहे। छान असं परतून घेऊ, थोडं लाल होईपर्यंत झाकून ठेवायचं। झाकून उघडूया। आपला कांदा लालसर झालेला आहे। तर हे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, आपल्याला हे पण टाकायचे आहे। आणि मीठ, त्यामुळे आपले टोमॅटो आहेत लगेच मॅश होतील। त्याला पण थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण उघडूया। तर छान असे आपले टोमॅटो मॅश झालेले आहेत मीठ टाकलेलं। तर हे लाल तिखट आपल्याला हा घरचाच मसाला आहे हे घालायचा आहे। हे 4 चमचे टाकलेले आहेत मी। आणि हळद थोडीशी टाकायची आहे। छान असं परतून घ्यायचंय। आणि हे काश्मीरी फक्त एक कलर येण्यासाठी असतं, हे तिखट काही नाही आहे। आणि हा एव्हरेस्ट मसाला फ्लावरचा गरम मसाला आहे। तर एक पॅकेट मी हे टाकणार आहे। तर हे ना छान असं परतून घ्यायचं आहे। आता एकदम छान तेल पण सुटलेलं आहे, तर बघू शकता। त्यात आपल्याला हे कोथिंबीर पण घालायची आहे। कोथिंबीर घालून झालेली आहे। तर आता हे मी भाज्या हे तर तुम्हाला मी दाखवलेलेच आहे। तर मी हे सर्व 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे, एकदम स्वच्छ आणि 3 पाण्याने धुवून मी असं ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे भाज्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत। तर ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे।
आणि नक्कीच तुम्ही पण घरी बनवून बघा, तुम्हाला पण आवडेल. सपोर्ट पण करत चला. फक्त व्हिडिओ बघता काय सपोर्ट करत नाही, काही नाही. कलर एकदम छान आलेला आहे. तर आपल्याला वाफवण्यासाठी एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे स्लो गॅसवरती. तर 5 मिनिटं झालेली आहे. तर बघूया आपली भाजी वाफून झालेली आहे. आता ते छान असं परतून घ्यायचं. ते परतून झालेलं आहे. तर 1 ग्लास पाणी घालायचं आता त्याला. तर पाणी घालून झालेलं आहे. आता एक 15 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होईल. तर मी झाकण ठेवून घेते आणि गॅस आपल्याला मिडियम वरतीच ठेवायचा आहे. A few moments later. तर 15 मिनिटं झालेली आहेत. तर बघूया आता आपली भाजी तयार आहे का. तर छान अशी तेलामध्ये आलेली आहे आता भाजी. तर शिजून तयार आहे. तर मी आता गॅस बंद करते. खाली उतरून घेते मी. वरून आता आपल्याला कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ही. तर ही आपल्याला वरून घालायची आहे. एका डिशमध्ये मी काढून घेते भाजी. तर मी आज हे मिक्स भाजी बनवलेली आहे. तर आमच्या घरी आज संकष्टी होती, तर पाहुणे आलेले. तर पुऱ्या पण बनवलेल्या आहेत, कुरडया बनवलेल्या आहेत आणि इथं श्रीखंड आहे. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.